मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. 12वीच्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण जनरल सोल्युशन्सबद्दल माहिती घेतली. नंतर पोलर कोऑर्डिनेट्स आणि साइन रूल. आज आपण कोसाइन रूलबद्दल माहिती घेणार आहोत. साइन रूल जसा एखाद्या ट्रायंगलवरती वापरला जातो तसंच कोसाइन रूलसुद्धा कुठल्याही प्रकारच्या ट्रायंगलवरती वापरता येतो. सपोज ए बी सी हा कोणताही ट्रायंगल असेल आणि बी हा वर्टेक्स जर आपण ओरिजिनवरती घेऊन बी सी ही साईड एक्स ॲक्सिसला घेतली तर ही जी काही अरेंजमेंट होते या अरेंजमेंटपासून आपण कोसाइन रूल डेव्हलप करणार आहोत. आता स्टँडर्ड नोटेशनच्या नियमानुसार ट्रायंगल ए बी सीमध्ये बी सी ही जी साईड आहे त्याची लेंथ ए असणार आहे. ए सी ही साईड जी आहे त्याची लेंथ बी असणार आहे आणि साईड ए बी असेल तिची लेंथ सी असणार आहे. म्हणजे अपोजिट वर्टेक्सचं स्मॉल लेटर जे आहे ते म्हणजे त्या साईडची लेंथ असते. आता आपण पोलर फॉर्ममध्ये एक गोष्ट शिकली होतो. पोलर फॉर्ममध्ये काय शिकलो होतो आपण ते जरासं ओव्हरव्ह्यू घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पोलर फॉर्मचा वापर इथे कसा केला गेला आहे. बघा, पोलर फॉर्ममध्ये हा जगा पी पॉईंट एक्स आणि वाय असेल तर हे डिस्टन्स एक्स असतं, हे डिस्टन्स वाय असतं. पी एम जगा परपेंडिक्युलर धरला तर हे आर डिस्टन्स आहे त्याचा फॉर्म्युला असतो √(x²+ y²). त्यातला एक्स आणि हा वाय जो असतो याला आपण म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सपासून या पी पॉईंटचे आपण दोन वेगळे पोलर कोऑर्डिनेट्स तयार केले. एक्स =r cos θ, आर म्हणजे ओ आणि पी मधलं डिस्टन्स आणि वाय म्हणजे r sin θ, परत आर म्हणजे ओ पी मधलं डिस्टन्स, थिटा म्हणजे हा अँगल. आता हे जे काय कार्टेशियनचं कन्वर्जन आपण पोलर फॉर्ममध्ये केलं तीच गोष्ट आता आपण ह्या कोसाइन रूलच्या डेव्हलपमेंटसाठी वापरणार आहोत. म्हणून मागच्या लेक्चरला मी तुम्हाला कल्पना दिली होती की हे पोलर फॉर्म, साइन रूल्स हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यापासून वेगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या जाणार आहेत. आता इथे आपण बघा, हा आपला थिटाच्या ऐवजी इथे काय येणार आहे, अँगल बी येणार आहे. हा अँगल जो आहे हा अँगल आपला बी आहे. आरच्या जागी काय आलेलं आहे, साईडची लेंथ सी आली आहे. म्हणजे या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट होणार आहे सी कॉस बी, आर कॉस थिटा. थिटाच्या ऐवजी बी अँगल आहे आणि आरच्या जागी आहे सी. तर त्याचा वाय कोऑर्डिनेट होणार आहे सी साइन बी. त्यामुळे हा जो पार्ट आहे, ही सगळी जी माहिती आहे ही माहिती आपण कुठल्या ह्याच्यातनं घेतलेली आहे, पोलर कोऑर्डिनेट्स. म्हणजेच कोसाइन रूल डेव्हलप करण्यासाठी आपण कोणाची मदत घेतो आहे तर पोलर कोऑर्डिनेट्सची मदत घेतो आहे. आता हा कोसाइन रूल डेव्हलप कसा करायचा बघा, आपल्याला काय दिलेलं आहे तर या ए सीची लांबी जी आहे ती बी दिली आहे. म्हणजे लेंथ ऑफ ए सी = बी ऑलरेडी दिलेली आहे. लेंथ ऑफ ए सी बी दिलेली आहे. मग आपण लेंथ म्हणजे काय करतो तर या ए आणि सी पॉईंटमधलं डिस्टन्स शोधतो. आता इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. कुठली गोष्ट वापरणार आहोत आपण इथे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहोत. देअरफॉर √of डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. आपण 8वीपासून हा फॉर्म्युला वापरला आहे. काय होईल, सी कॉस बी मायनस ए होल स्क्वेअर सी कॉस बी मायनस ए x2 - x1 काय x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस सी साइन बी minus 0 whole square, and this distance is nothing but this length b. Squaring both sides. स्क्वेअरिंग बोथ साईड्स केलं तर काय होईल, इथला अंडर रूट निघून जाईल, सी कॉस बी मायनस ए होल स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता इथे ब्रॅकेट ओपन करायचं आपल्याला, हा स्क्वेअरचा ब्रॅकेट ओपन करायचा आहे. देअरफॉर सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी मायनस 2ac cos b प्लस a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर साइन स्क्वेअर b इज इक्वल टू b स्क्वेअर. आता इथे बघा, पहिली टर्म काय आपली सी स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी, ही टर्म काय आहे सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी. यांना मी एकत्र घेतलं, सी स्क्वेअर बाहेर घेतला, कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी मायनस 2ac कॉस बी प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. बरोबर. कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1, म्हणजे हा झाला फक्त सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता हा जो निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह 2ac कॉस बी हा अपोजिट लाईन नेला आणि हा इकडचा बी स्क्वेअर इकडे आणला, तर हा होईल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2ac कॉस बी. देअरफॉर आता हा 2ac इकडे आणला, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac इज इक्वल टू कॉस बी. ह्यालाच म्हटलं आहे कोसाइन रूल. बघा आता हा लक्षात ठेवायला पण एकदम सोपा आहे. कॉस बी इज इक्वल टू, इथे बी अँगलचा उल्लेख झाला आहे, कॉस बी इज इक्वल टू स्मॉल ए स्क्वेअर प्लस स्मॉल सी स्क्वेअर मायनस स्मॉल बी स्क्वेअर, म्हणजे या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन मायनस ह्या बी स्क्वेअर जे या साईडच्या स्क्वेअरचं सबट्रॅक्शन डिवाइड बाय 2ac. इथे अँगल बी आहे, इथे साईड बी स्क्वेअर मायनस झाली आहे, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर जे आहेत, म्हणजे थोडक्यात ए सीचा ट्रॉईसचा प्रॉडक्टने ह्याला डिवाइड केलं आहे. मग आता ह्याचा कॉस बीचा झाला हा फॉर्म्युला. मग आता इथे मला कॉस एचा फॉर्म्युला कसा लिहिता येईल ते बघू. मी कॉस ए कसा लिहू शकतो, कॉस ए इज इक्वल टू काय होईल, कॉस ए इज इक्वल टू एचा उल्लेख झाला, मी इथे मला एचा सबट्रॅक्ट करायला लागेल, ए स्क्वेअर अपॉन 2bc, आणि कॉस सी काय होईल, कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. हे सगळे कोसाइन रूल आहेत. म्हणजे कोसाइन रूलचा ओरिजिन जे आहे किंवा त्याचा बेस जो आहे, परत आपण बघूया. कोसाइन रूलच्या ओरिजिनमध्ये मी कोणाचा वापर केला आहे, पोलर कोऑर्डिनेट्स सिस्टीमचा. आणि पोलर कोऑर्डिनेट्सचा वापर करून व्यवस्थित ते एलोबरेट केलेलं आहे, आणि त्या एलोबरेशननंतर माझा कोसाइन रूल डेव्हलप झाला. आणि ह्या कोसाइन रूलचे 3 वेगवेगळे फॉर्म्स, कॉस ए, कॉस बी, कॉस सी. लक्ष झालं आहे.
आता ज्या कोसाईन रूलचा वापर करून अजून एक फॉर्म आपण तयार करणार आहोत, त्याला म्हणतात प्रोजेक्शन रूल. ओके, आता ह्या प्रोजेक्शन रूलचं काय काम आहे ते बघू आपण. A इज इक्वल टू बी कॉस सी, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी इंटू कॉस बी. एचा उल्लेख इथे झाला आहे. एचा उल्लेख लेफ्ट साईडला आलेला स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल बी इंटू कॉस सी प्लस स्मॉल सी इंटू कॉस बी. या साईडला फक्त बी आणि सीचंच काम आहे. एकदा बी साईड म्हणून असं आहे, सी हा अँगल म्हणून आहे, नंतर सी ही साईड म्हणून आली आहे, अँगल बी म्हणून आलेला आहे, ए हा तसाच आहे. आता हे प्रूव्ह करायचं झालं तर कसं करता येईल प्रूव्ह बघा. RHS इज इक्वल टू बी इंटू कॉस सी प्लस सी इंटू कॉस बी इज इक्वल टू बी तसा स्मॉल कॉस सी. आत्ताच आपण कॉस सीचा फॉर्म्युला इथे डेव्हलप केला. कॉस सी म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. तसंच वापर आपण इथे आता करणार आहोत. बी इंटू सी म्हणजे कॉस सी म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस सी इंटू कॉस बी. कॉस बी म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. इथे या बी बरोबर हा बी जाईल, या सी बरोबर हा सी जाईल, म्हणजे शिल्लक काय राहील, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a प्लस ह्या सी बरोबर हा सी गेलेला आहे, म्हणजे शिल्लक काय राहिला तर बघा, या सी बरोबर हा सी गेला आहे, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर काय आहे, 2a. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या प्लस बी स्क्वेअर बरोबर हा मायनस बी स्क्वेअर जाईल, या मायनस सी स्क्वेअर बरोबर हा प्लस सी स्क्वेअर जाईल, म्हणजे शिल्लक राहील 2a स्क्वेअर अपॉन 2a. 2ला कॅन्सल होईल, एका स्क्वेअर बरोबर एक ए निघून जाईल, ए इज इक्वल टू LHS. म्हणजेच थोडक्यात परत एकदा नीट बघा. थोडक्यात आपण काय केलं इथे, तर पोलर कोऑर्डिनेट्सचा वापर केला आणि आपण कुठला रूल तयार केला, कोसाईन रूल तयार केला. आणि कोसाईन रूलचा वापर करून आपण कुठला रूल तयार केला आहे, प्रोजेक्शन रूल. त्यामुळे हे जे आहेत, हे जे काही पार्ट्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे एका रूलपासून दुसरा रूल, दुसऱ्या रूलपासून तिसरा रूल, असे रूल्स तयार होत जातात. त्यामुळे थिअरी हा पार्ट जर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. फॉर्म्युला जनरेट करायला अर्धा मिनटं पण पुरतो. मग आता आपल्याला हे फॉर्मॅट माहिती असेल तर आपण क्वेश्चनचे आन्सर्स व्यवस्थित देऊ शकतो. त्यामुळे हे थिअरीच्या दृष्टीने हे फॉर्मॅट तयार करण्याची स्किल जे आहे ते डेव्हलप करा. एकदा हे फॉर्मॅट्स व्यवस्थित लक्षात आले की ह्याच्यावरती बेस असलेले सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व करू शकतो. तर ह्या दोन रूलचा, कोसाईन रूल आणि प्रोजेक्शन रूलचा व्यवस्थित अभ्यास करूया आणि पुढच्या लेक्चरला आपण ह्याच्यावरती आधारित काही सम्स बघूया. ओके, थँक्यू.